सर नमस्कार. नमस्कार. आपला नाव आणि पत्ता. संतोष लक्ष्मण वाघमोडे, ओके. राहणार ढक्कनपिंपरी, तालुका परांडा, अच्छा. जिल्हा धाराशिव. ओके. आता आपण जो हा प्लॉट पाहतोय हा किती दिवसाचा झालेला आहे? हा 50 दिवसाचा आहे. हा 50 दिवसाचा प्लॉट आहे का? हा. ओके. तर याला पूर्ण ट्रीटमेंट काय काय केलेली आहे आपण? याला पूर्ण ट्रीटमेंट कृषी अमृत हां हे असं बेसळ टाकलंय हां. आणि फवारणी करत राहिले. सॉइल चार्जर सोडलंय खालून, अच्छा, फ्रूट अच्छा. चार्जर हे ते ओके ओके. SPC चा सगळंच वापर केला ह्याला. एससीटी वैदिकचं परिपूर्ण पोषण आपण या ठिकाणी दिलेलं आहे. हं. बरोबर. तुमच्या बरोबरचे पण बरेचसे प्लॉट होते उन्हाळ्यामध्ये, म्हणजे लागवड केलेली. हं. बरोबर. हं. आणि त्या प्लॉट मध्ये आणि या प्लॉट मध्ये काय फरक आहे सर? काय ते रासायनिक वरचं प्लॉट होतं ते जोडीदाराचं, पण ते काय रोपाची मर झाली ना त्याची. अच्छा. आपली रोप जगली, ओके. ग्रोथ झाली नाही उन्हाळ्यात एवढी, हां, पण हां. ती पावसापासून बर. हे झालं. अच्छा. आता आपण पाहतोय एक 10 ते 15 दिवसामध्ये म्हणजे जो एक हां. नंबरचा जो माल तयार झाला होता तो आता हार्वेस्टिंग होईल. आणि 10-12 दिवसात. हां, आता कशी गुच्छामध्ये सेटिंग आहे हम्म. आणि तशीच वरी ही फुलधारणा पण तशी जबरदस्त आहे. बरोबर. हम्म. हे पूर्ण कशामुळे शक्य वाटते? हे आपले हे एसीटीच्या तंत्रज्ञानामुळे, सॉइल चार्जर मुळे, हां. त्यामुळे त्याची मुळीची चांगली वाढ होती. ओके. आणि खाली पाया मजबूत असेल तर वरील झाड मजबूत राहणारच आहे. बरोबर. तुम्ही द्राक्ष शेती पण केलेली आहे. बरोबर. आणि आता आपण वैदिक पद्धतीनं पण शेती करताय. हम्म. तर तुम्हाला म्हणजे कुठलं सोपं वाटतंय काय तंत्रज्ञान वापरण्यासाठी किंवा शेतीमध्ये? नाही, हे तंत्रज्ञान जे आपण वापरतो ते योग्य कसं वाटतंय हां की पुढे आपली भावी पिढीला ह्याला हां हां. किंवा आरोग्याच्या दृष्टीनं हे कसं ऐकणार आहे. बरोबर. हं? ओके. हां हां. अच्छा. आता तुम्ही सांगितलं की आणि ह्याच्या अगोदर आपण दोडका घेतला होता, हां. ती बी आपलं मार्केटला सगळ्यापेक्षा 2-4 रुपयानं दोडका ताईट जात होता. ओके. म्हणजे हां. सगळ्यापेक्षा हां. 2-4 रुपयानं तुमचा दोडका पण रेट चांगला मिळाला. हा. किती क्विंटल माल निघाला काय दोडक्यामध्ये? दोडक्याचं क्विंटलवर काय सांगता येत नाही, पण हां. रोज 2.5-3 क्विंटल माल निघायचा डेली. डेली 2.5 क्विंटल निघायचं. हां. वा. आणि टोटल किती उत्पादन निघालं तुमचं दोडक्यामध्ये? टोटल पूर्ण खर्च वजा जाता हां. एक जास्त दिवस ठेवला नाही टोमॅटोला लेट होईल म्हणून, ओके. पण थोड्या टायमिंग मध्ये हं. खर्च जाऊन 2 लाख रुपये झाले. किती क्षेत्र होतं? हे क्षेत्र पावणे करत भरतय 30 गुंठेच. हा हा. 30 गुंठ्यामध्ये. बेड मध्ये अंतर जास्त आहे 30 ना. गुंठ्यामध्ये 2 लाख रुपये हां. झाले तुमचे. ओके. 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये. हां. बरं. तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मग? की जर त्यांना वेलवर्गीय असेल किंवा मग शेतीमध्ये आपलं तंत्रज्ञान वापरायचं असेल तर तुम्ही काय सांगसाल? परिसरातल्या शेतकऱ्याला सांगायची गरज नाही, ती येऊन स्वतः बघून जाते ते नेमकं कसं आहे काय आहे. हां, हां. हं? ओके. असं आहे ना. म्हणजे समोरच रोड टच असल्यामुळे येऊन बघून जाते ते नेमकं काय आहे कसं आहे. बरोबर. ओके. धन्यवाद.